नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आपल्याकडं असं म्हणतात की एकदा का ते पाणी कुठल्याही कारणानं साचायला लागलं की त्याच्यावरती शेवाळं साठतं, वास यायला लागतो, त्याचं डबकं होतं, किडे तयार होतात आणि त्याच्यामधला जो एक नैसर्गिक जिवंतपणा असतो ते सगळं संपून त्याच्यातले बाकीचे जे जीवजंतू आहेत ते मरायला लागतात. आणि हे काही वेगळं सांगायची गरज नाही. राजकीय पक्षांच्या बाबतीत हे आशाला असंच. 19 तारखेला शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन साजरा झाला. 2 ठिकाणी साजरा झाला आणि एक दिलगिरी आम्ही आधीच व्यक्त करतो की बऱ्याचदा ते एकूण सगळं मोजताना आम्ही चुकून 69 हा आकडा काही वेळा म्हटला गेला, त्याच्याबद्दल दिलगिरी. 1966ची शिवसेनेची स्थापना आहे आणि आता 19 जून 2025ला 59 5वर 9 59 वर्ष पूर्ण झाले. ह्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो होता ह्यांनी बाकीच्या वल्गना खूप मोठ्या मोठ्या केल्या. राणा भीमदेवी थाटामध्ये गर्जना केल्या, पण बालिश भाऊ बायकात बडबडला तसं प्रत्यक्षात जेव्हा युद्धाची वेळ आली, आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. केवळ महानगरपालिका नाही, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सगळ्याच निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांची. आणि ते सुरेश भटांनी म्हणलं तसं, जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला, जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला. आधी मोठ्या मोठ्या गप्पा केल्या, कम ऑन किल मी वगैरे सगळं बोलून झालं, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आता लढाई समोर उभी राहिली आहे तेव्हा एक एक तुमचे सैनिक निघून जायची सुरुवात झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही प्रत्यक्षामध्ये काहीच कृती करत नाहीये. भास्कर जाधवांचं प्रकरण आता समोर आलेलं आहे. 8 वेळा सलग निवडणूक जिंकल्याच्या नंतर आता मला निवडणुकीतून बाजूला व्हायचं आहे असं भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली. आणि त्यांच्यावर बोलताना जी काय सारवासारव करताना संजय राऊतांना घाम फुटला तो सगळ्यांच्या समोर आहे. कारण की जेव्हा हे भास्कर जाधव महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांचा दावा होता मंत्रिपदावरती, त्यांना मंत्रिपद दिलं नाही. महाविकास आघाडीमध्ये हे आम्ही परत सांगतो आणि प्रत्येक वेळी तेव्हा त्यांचे जे काही पंटरे ते खाली येऊन ट्रोल करतात, शिव्या देतात, घाणेरड्या भाषेत बोलतात, त्यांना आम्ही परत सांगतो की मला शिव्या देऊन काही होणार नाहीये. उद्धव ठाकरेंचं समर्थन आज सुद्धा करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की तुम्ही आमच्यासारख्यांना शिव्या देण्याच्या पेक्षा जे कार्यकर्ते प्रत्यक्ष मंत्री, आमदार, खासदार, माजी मंत्री तुमच्या पक्षामध्ये शिल्लक राहिलेले त्यांच्याशी संवाद साधा आणि बोला. या छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचेच 2 नेते अंबादास जाधव आणि चंद्रकांत खैरे यांचं काय आणि कसं पटत नाही ह्याची साक्ष तुम्हाला जास्त येते, कारण तुम्ही संपर्कात आहात. आम्ही तरी बाहेरचे आहेत, आम्ही तरी टीकाकार आहेत. आता भास्कर जाधव यांच्यावरती कोकणाची जबाबदारी असताना, कोकणाचा मध्ये त्यांचा वापर करून घेता येईल अशी परिस्थिती असताना त्यांनी अशी म्हणायची वेळ काय येते, ह्याचं तुम्ही उत्तर देणार की नाही? बाकीच्यांना ह्याचा काही फरक पडणार नाही. असं समजा की भास्कर जाधवांना तुम्ही शांत केलं आणि भास्कर जाधवांनी काही संन्यास घेतला नाही, ठीक आहे, तुमचा विषय येतो. आणि भास्कर जाधव बाहेर पडले तरी तुमचाच तोटा येतो. बाकीच्यांना काय फरक पडणार आहे? तुम्ही एक लक्षात घ्या की ते कबीराचा दोहा आहे ना, जो पानी के नाम को पानी जाने ये नादानी है, पानी पानी रटते रटते प्यासा ही मर जाए. पाण्या हे नाव म्हणजे तुमची तहान भागत नाही. कम ऑन किल मी म्हणलं, त्या षण्मुखानंद हॉलच्या बंदिस्त याच्यामध्ये सभा घेतली म्हणजे काही त्यांना प्रत्यक्ष होत नाही. निवडणुकीच्या प्रत्यक्ष रण मैदानावरती उतरल्याच्या शिवाय, तुम्हाला निवडणूक लढवून निवडणूक जिंकल्याच्या शिवाय तुमच्या कार्यकर्त्यांना विश्वास येणं शक्य नाही. आणि हीच तर तक्रार आहे आधीपासूनची. मी परत जुनं सगळं राजकारण बाजूला ठेवतो. बाळासाहेबांचा वारसा, हिंदुत्व हे सुद्धा बाजूला ठेवतो. सगळ्यात पहिली अट असती की तुमचा कार्यकर्ता. मग तुमचा कार्यकर्ता जेव्हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्हाला भेटायला येऊ पाहत होता, तुमच्याशी बोलू पाहत होता, तुम्ही कुठल्याच पद्धतीनं संपर्क केला नाही. मग ह्या तुमच्या नाराज झालेल्या कार्यकर्त्याचं काय करायचं? बाकीचं सगळं जग थोडा बाजूला. दुसरा मुद्दा होता, एकनाथ शिंदेनी जी तक्रार केलेली आहे की बाकीचे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे, विशेषतः तेव्हाचं राष्ट्रवादी व त्यांचा आक्षेप होता, राष्ट्रवादीचे मंत्री आपल्या कार्यकर्त्यांना काम करू देत नाहीत, त्यांना निधी देत नाहीत, त्यांना कुठलं त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेत नाहीत. याचं तुम्ही काय उत्तर शोधलं? इतके दिवस झाले, ते तर सरकार गेलं, जाऊ द्या बाजूला. 3 वर्षे त्याच्यानंतर झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला जपण्यासाठी म्हणून काय केलं? आणि तिसरा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा होता मतदार. आपला मतदार हा हिंदुत्ववादी मतदार आहे, त्याला तुम्ही इतक्या पद्धतीनं नाराज करून, खरं तर 2 हिंदुत्ववादी पक्ष असं पण चालू शकलं असतं.
2014 मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा सर्वसामान्य मतदारांच्या समोर भाजप आणि शिवसेना हे दोन हिंदुत्ववादी पक्ष होते. त्यांचे जरी आपसामध्ये मतभेद झालेले असले तरी शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नव्हतं. बाळासाहेब गेले, त्याच्यानंतरची सहानुभूतीची लाटे होती. तुम्हाला 63 आमदार दिले ना लोकांनी तेव्हा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढलात हे तर जाऊ द्या, पण तुम्ही भाजपच्या विरोधात लढून सुद्धा तुम्हाला 63 आमदार निवडून दिले होते ना. म्हणजे जर तुम्ही तुमचा कार्यकर्ता त्यानंतर तुमचा प्रत्यक्ष मतदार ह्याची जर तुम्ही अशी अवहेलना केली नसती तर तुम्हाला ही अवस्था प्राप्त झाली नसती. भास्कर जाधवाच्या निमित्तानं परत एक तो पुरावा मिळालेला आहे की तुमचे अगदी कार्यकर्ते सोडा, नेते सोडा, ज्येष्ठ नेते नाराज आहेत. महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिवसेनेच्या कोट्यातून किती जणांना मंत्रिपद मिळाली? तुमच्या घरचे मंत्रिपद, बाहेरचे अब्दुल सत्तार सारखे घेतलेले ते शंकरराव, मला वाटतं काय गडाख, हे जर असे काही जर सोडले तर तुमच्याकडे मला सांगा ना तुमचे म्हणून असे किती होते? या सगळ्या ह्याच्यामध्ये अडचण काय होती माहिती आहे का, की ह्यांनी बाकीचे ऍडजस्टमेंट करण्याच्या नावाखाली म्हणून किंवा शरद पवारांनी ह्यांच्या गळ्यामध्ये अपक्ष आणि बाकीचे सगळे लोक ह्यांच्या कोट्यामध्ये घातले. ह्याच्या सगळ्या बदल्यामध्ये त्याच्यानंतर विधान परिषदेमधले अनिल परब सारखे लोक घुसडले. विधानसभेमध्ये सर्वसामान्य लोकातून निवडून गेलेले शिवसैनिक किती मंत्री झाले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये? 3 किंवा 4 फक्त. मग त्याच्यामुळे तुमचे शिवसैनिक जे कट्टर होते, मी हे विरोधकांची गोष्ट करत नाहीये, आमच्यासारखे टीकाकार तर जाऊ द्या, त्यांचं काही त्याच्यामध्ये काही हेच नाही. प्रत्यक्ष तुमचे कार्यकर्ते तेही बाजूला जाऊ द्या. 2019ला लोकांनी निवडून दिलेले जे शिवसैनिक होते, जे विधानसभेमध्ये जाऊन बसले, त्यांचीच तुम्ही अवहेलना केली. हा तर मुख्य मुद्दा आहे, ज्याचा पुरावा 2024च्या विधानसभेमध्ये दिसून आला. हे सगळे लोक, बहुतांश लोक उठले, एकनाथ शिंदे बरोबर गेले, एकनाथ शिंदे बरोबर त्याच्यातले 57 लोक निवडून आले मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्या 57 जणांना आता ते प्रत्यक्ष विधानसभेमध्ये जेव्हा बसलेले आहेत महायुतीमध्ये, तेव्हा त्याच्यापैकीच जास्त मंत्री असल्यामुळे त्यांना गेल्या 3 वर्षापासूनची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एक साधं तपासा. आत्ता भास्कर जाधवांचं प्रकरण समोर आलेलं आहे ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले जून 2022ची गोष्ट. तेव्हापासून ते आजपर्यंत 2 वर्ष त्या शासनाचे आणि आताचे 6-7 महिने, अर्धा 3 वर्ष, या सगळ्या कालखंडामध्ये म्हणजे महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तेव्हा होते, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. एका तरी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, मंत्र्यांनी असा आरोप केलाय का आम्हाला मुख्यमंत्री मिळत नाही, भेटत नाही, त्याच्यानंतर आम्हाला निधी मिळत नाही? गाव पातळीवरती पालकमंत्री भाजपचा असेल तर शिवसेनेचे जे कार्यकर्ते त्यांची कोचंबण होते. एक तरी तक्रार आहे का मला सांगा तुम्ही ठळक अशी? बाकीचे काय कसे मतभेद आहेत आणि ते पत्रकारांनी कसे रंगवलेत वेगळा मुद्दा. ज्या मुद्द्यावरती शिवसेना फुटलीच नाही, मूळ पक्ष चिन्हासकट, नावासकट एकनाथ शिंदे घेऊन गेले. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचं हे कसं खरं आहे, नाणं कसं लखलखीत आहे, खणखणीत आहे ते सिद्ध करून दाखवलं. आता मुद्दा असा आहे, या सगळ्या कालखंडामध्ये तुमचे नेते, तुम्ही पुन्हा सांगतोय, शिवसेनेचे मतदार एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत हे तर विधानसभेमधून स्पष्ट दिसूनच आलेलं होतं. पुढचा मुद्दा असा आहे की तुमचे नेते, तुमचे कार्यकर्ते तेव्हा जे तुमच्यावरती नाराज होते, तेव्हा जे आम्हाला कशी भेट मुख्यमंत्री देत नाही ते सांगत होते, आता त्याचं उत्तर द्या. याच्यापैकी एकांतरी अशी तक्रार केली का की एकनाथ शिंदे भेटत नाहीत म्हणून? कारण की ते आता आधी मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, पक्षप्रमुख आहेत. एका तरी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी, उलट एकनाथ शिंदेचा तर हा USP आहे, रात्रंदिवस तो माणूस काम करतो, कार्यकर्त्यांना उपलब्ध असतो आणि गावोगावच्या शिवसैनिकांना भेटी देतो. आणि त्यानं बाळासाहेबांचा विचार खरा जतन करून ठेवलेला. ही शिवसैनिकांनी प्रत्यक्ष मतदानातून दाखवून दिलेली भावना आहे, सिद्ध झालेली. भास्कर जाधव ही अक्षरशः आता हिमनगाचं एक टोक आहे. हिमनगाचं टोक म्हणायला काय म्हणा की अख्खाच्या अख्खा शिवबाटा पक्ष जो आहे ह्यांच्याच पूर्णपणे घरबसेपणामुळं म्हणा किंवा अकर्तृत्वानं म्हणा, जसं कर्तृत्व असतं तसं अकर्तृत्वानं पूर्णपणे गांजला गेलेला पक्ष आहे. या पक्षाला कुठलंही चैतन्य उद्धव ठाकरे भरू शकत नाहीत. आज भास्कर जाधव गेले किंवा जायच्या वाटेवरती आहेत, उद्या अजून काही महत्त्वाचे नेते शिवबाट्यामधून बाहेर पडले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. इथेच थांबूयात. धन्यवाद.